नमस्कार. पुन्हा एकदा आपलं ॲग्रोनमध्ये स्वागत. आता सध्या आपल्या कापूस आणि सोयाबीनसह सर्व शेतीमालाच्या बाजारात मागच्या काही दिवसांपासून सतत चढ-उतार दिसून येत आहेत. मग आज शनिवारी 9 डिसेंबर 2023 रोजी कोणत्या शेतीमालाचे भाव कमी झाले, कोणत्या शेतीमालाच्या भावात किती वाढ झाली आणि ह्या सगळ्या घडामोडींच्या पाठीमागे नेमकी कोणती कारणं होती, याचा थोडक्यात आढावा आज आपण मार्केट बुलेटिन यामधून घेणार आहोत. तर मग जास्त वेळ न घालवता आपण थेट आपल्या मार्केट बुलेटिनला सुरुवात करूयात. साहजिकच आपलं पहिलं जे पीक आहे ते आहे सोयाबीन. आपण जर सोयाबीनचा आठवड्याभराचा आढावा घेतला तर सतत चढ-उतार दिसली होती. आंतरराष्ट्रीय बाजारातील वायद्याचा शुक्रवारी म्हणजे कालचा शेवटचा दिवस होता. काल सोयाबीन आणि सोयापेंड हे दोन्हीही घटीच्या स्वरूपात बंद झाले होते, म्हणजे दरात घट होऊन बाजार बंद झाला होता. शुक्रवारी जे सोयाबीनचे वायदे बंद झाले सिबॉटवर, तर ते $13.06 बंद झाले आणि सोयापेंड जवळपास $406 दरम्यान बंद झाली होती. देशातील बाजारात 4,600 ते 4,800 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय सोयाबीनला. हा भाव आपल्याला गेल्या 1-2 आठवड्यांपासून कायम दिसतोय. विशेष म्हणजे शुक्रवारी उशिरा ब्राझीलच्या सोयाबीन उत्पादनाच्या अंदाजाच्या घटीचे अंदाज पुढे आले होते. अंदाजामध्ये कपात करण्यात आली. आधी ब्राझीलमधील कोनाब आणि नंतर USDAनं ह्या दोन्ही संस्थांनी ब्राझीलचं उत्पादनाचे जे अंदाज होते आधीचे, नोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबरच्या अंदाजामध्ये कपात केली. आता हे जे काही कपातीचे अंदाज आले याचा नेमका बाजारावर काय परिणाम होतो हे आता आपल्याला सोमवारीच दिसेल. आपलं जे दुसरं महत्त्वाचं पीक आपण घेतो ते म्हणजे कापूस आहे. तसं जर पाहिलं तर कापूस हा आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवारी आणि शनिवारी वायदे बाजाराच्या दृष्टीने तसा सकारात्मक राहिला असं म्हणायला लागेल. जरी बाजार काहीसा नरमून कमी झाला तरी पण सरासरी भाव पातळी ही आपल्याला काहीशी गेल्या आठवड्याच्या तुलनेत जास्तच दिसली. आंतरराष्ट्रीय बाजारात म्हणजे ICAवरील इंटरकॉन्टिनेंटल एक्सचेंजवर कापसाचे वायदे हे आपल्याला 81.53 प्रति पाऊंडवर बंद झालेले दिसले. तर देशातील वायदे बाजारसुद्धा आपल्याला 57,000पेक्षा काहीसा अधिक बंद झाला. 57,200 रुपयांवर आपल्या देशातले वायदे बंद झाले होते. बाजार समित्यांमध्ये मात्र याचा लगेच प्रतिसाद आपल्याला दिसला नाही, कारण शुक्रवारी हे शेवटचे वायदे दरामध्ये आपल्याला वायद्यांमध्ये वाढ दिसली होती. बाजार समित्यांमध्ये रेनटच म्हणजे भिजलेला कापूस आणि चांगल्या गुणवत्तेचा कापूस असे 2 प्रकारचे भाव सध्या दिसत आहेत. रेनटच कापसाचे भाव साहजिकच 6,600 ते आणि 6,000पासून सुरू झालेले होते. तर बाजार समित्यांमधली जी सरासरी भाव पातळी आहे कापसाची ती 6,600 ते 7,300 रुपयांच्या दरम्यान होते. आता जो काही USDAचा आत्ता नुकता अंदाज आला डिसेंबरचा, त्यामध्ये जागतिक कापूस उत्पादन घटीचा अंदाज आहे. त्याचबरोबर बाजारातून मागणीच्या बाजूने काहीशा सकारात्मक बातम्या आल्या, त्याचासुद्धा काहीसा आधार कापूस बाजाराला मिळतोय. आता सोमवारपासून नेमका कापूस बाजार कसा या सगळ्या गोष्टींना प्रतिसाद देतो हे आपल्याला पाहावं लागेल. त्यानुसार पुढचे जे काही टप्प्यांमध्ये आहे शॉर्ट टर्ममध्ये अल्पकालामधलं आपल्याला काहीतरी एक भावाबद्दल बोलता येईल. आपलं जे दुसरं महत्त्वाचं पीक आहे ते म्हणजे आहे कांदा. सरकारनं कांदा निर्यातीवर बंदी घातल्यानंतर कांदा बाजारात मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे. कांद्याच्या भावात जवळपास वेगवेगळ्या बाजारांमध्ये सरासरी आपल्याला 1,200 रुपयांमध्ये काही ठिकाणी 1,500पर्यंत सुद्धा घट झाली होती. कांद्याला आता जर आपण ढोबळ मनाने पाहिलं तर 2,500 ते 3,000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. नाशिक जिल्ह्यांमधील बऱ्याच बाजारांमध्ये अजूनही बंद पुकारण्यात आलेला आहे, तिथं व्यवहार ठप्प झालेले आहेत. एकूणच या निर्णयामुळं शेतकऱ्यांची कोंडी झाली निर्यात बंदीमुळं, कारण याचा थेट फटका आता शेतकऱ्यांना बसतो. व्यापाऱ्यांनी तर बंद पुकारलेलाच आहे, शेतकरीसुद्धा आक्रमक झाले, शेतकरीसुद्धा आंदोलन करत आहेत. एकीकडे दुष्काळी परिस्थितीमुळं काय झालं की लागवड आधी कमी झाली होती, पाणी टंचाईमुळं आपल्या लाल कांद्याचं उत्पादनसुद्धा कमी झालं. या सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकरी नैसर्गिक संकटाच्या कचाट्यात सापडलेला असताना नेमकं सरकारनं सुद्धा शेतकऱ्यांच्या आर्थिक बाजूवर घाव घातला आणि निर्यात बंदी केली आहे. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर यंदा एकूणच आत्ताच्या परिस्थितीमध्ये सुद्धा जो लाल कांदा त्याचं उत्पादन कमीच आहे. पण सरकारच्या या धोरणांमुळं आपला कांदा बाजार शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळवून देऊ शकत नाही आहे, कारण सरकार सतत भाव पाडतं आहे. तर सरकारच्या हा जो निर्णय आहे किंवा मग सरकारचा हा जो काही शेतकरीविरोधी निर्णय आहे याचा नेमका प्रतिसाद आणखीन पुढच्या आठवड्याभरात काय येतो याच्यामध्ये आणखीन जास्त स्पष्टता येईल. तरी पण कांदा उत्पादकांनी या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून असावं, आपल्या मालाची विक्री त्या दृष्टीने करावी असं आवाहन सध्या बाजारातील अभ्यासक करतात. आपलं चौथी जो महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे हरभऱ्याचा आहे. सरकारनं कांदा निर्यात बंदी केली आणि त्याच वेळेस सरकारनं पिवळ्या वाटाण्याच्या आयातीला परवानगी दिली आणि विशेष म्हणजे पिवळ्या वाटाण्याची आयात ही शुल्कमुक्त होणार आहे. म्हणजे जी काही 50% ड्युटी होती ती पूर्णतः काढली आहे आणि आता ती कोणत्याही शुल्काविना वाटाणा आयात होणार आहे. विशेषतः आपल्याकडं कॅनडामधून वाटाणा येत असतो. वाटाणा आयातीचा सर्वात जे फटका हा आपल्या हरभऱ्याला बसू शकतो, कारण वाटाण्याचं म्हणजे आपल्या हरभऱ्याच्या बेसनामध्ये मोठ्या प्रमाणात
आधी जेव्हा वाटाणा आयात वाढली होती, आपल्याकडं उत्पादन कमी झालं, तेव्हा बेसनामध्ये मोठ्या प्रमाणात पिवळा वाटाण्याचं पीठ मिक्स केलं जात होतं, असं अनेक जण सांगतात. आपलाही अनुभव असा असेलच. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळं सरकारने जेव्हा निर्णय घेतला, तर हरभऱ्याच्या बाजारामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला 200 रुपयांपर्यंत नरमाई दिसून आली. बाजारामध्ये हरभऱ्याचे भाव आज आपल्याला 4,700 ते 5,500 रुपयांपर्यंत दिसले. तर NCDXचे जे खरेदी केंद्र होते, त्या खरेदी केंद्रावरील भावातसुद्धा 200 रुपयांपर्यंत नरमाई आली आणि 6,000 रुपयांच्या दरम्यान आज भाव दिसला होता. आता वाटाणा आयातीला सरकारनं परवानगी दिली, परंतु धोरणामध्ये आणखी स्पष्टता आणली नाही की नेमकी किती आयात होणार आहे, का जेवढी येईल तेवढी आयात येईल, का काही कोटा ठरवून देणार आहे. जेव्हा सरकारचं हे धोरण स्पष्ट होईल, त्यानंतर नेमका बाजारावर काय परिणाम होईल याची सुद्धा स्पष्टता आपल्याला येईल. आता शेवटचं जे आपलं पीक आहे ते म्हणजे मक्याचं. आपल्याला माहिती आहे की मक्याचे बाजारभाव सुद्धा स्थिरावलेले आहे. सध्या मक्याला 2,000 ते 2,200 रुपयापर्यंत भाव मिळतो आहे. जर आपण बाजारातली आवक पाहिली तर निश्चितच ही आपल्याला सरासरीपेक्षा कमी दिसते. तसंच उठावसुद्धा काहीसा आपल्याला कमीच दिसतो आहे, कारण इतर जे काही धान्य पिकं आहेत त्यांची जी उपलब्धता आहेत, तसंच इंडस्ट्रियल यूजसाठी मक्याची मागणी आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्याला मका पिकावर दिसून येतो आहे. निश्चितच रब्बीमध्ये सुद्धा मक्याच्या उत्पादनाबाबतची चिंता कायम आहे, जरी पाऊस झाला तरी पण. कारण पुढच्या काळामध्ये नेमकी उष्णता किती राहते, वातावरण पूरक असतं का प्रतिकूल होतं, ह्या सगळ्या गोष्टींवर उत्पादन अवलंबून असते. एकूणच ह्या सगळ्या परिस्थितीनुसार सध्या मक्याचे बाजार आपल्याला पुढच्या काळामध्ये तरी सकारात्मक परिस्थिती दिसेल असं दिसतंय. परंतु तरीही आपल्याला सरकारच्या धोरणांकडे लक्ष ठेवून राहावंच लागेल, कारण सध्याची सरकारची धोरणं अशी आहे की ह्या धोरणांचा विचार करून चालणारच नाही आहे. तर असं एकूण आजच्या बाजारातलं चित्र होतं. आपण रोज सायंकाळी 5 वाजता शेत मार्केट बुलेटिनच्या माध्यमातून या महत्त्वाच्या ज्या आपल्या 5 कमोडिटीज आहेत, त्यामध्ये जे काही घडामोडी घडतात त्याचा आढावा घेत असतो. पुन्हा आपण सोमवारी भेटूयात नव्या अशाच 5 कमोडिटीच्या बाजारभावाचा आढावा घेऊन. तोपर्यंत नमस्कार.